विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीवर मोठी नामुष्की। तब्बल 8 जागी मवियाच्या अधिकृत उमेदवारांची माघार, तर 6 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड, 11 जागी थेट लढत। रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, चक्क नितेश राणेंसोबत येत अर्ज मागे घेणाऱ्या बाळा मानेंची ठाकरेंकडून हकालपट्टी, तर राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड होऊनही महायुतीतली धुसफूस कायम। नाशिकमध्ये गीतेबंधूंच्या बंडखोरीमुळे हाय व्होल्टेज ड्रामा, गणेश गीतेंची माघार, मात्र शेवटपर्यंत झुंजवत ठेवून गोपाळ गीतेंची माघार नाही। शिंदेंच्या नरेंद्र दराडेंचा मार्ग बिकट। चंद्रपुरात भाजपचे अरुण लाखानी यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, तर माघारीनंतर काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवालांचा स्वपक्षीयांवर हल्लाबोल, पक्षातल्या नेत्यांनीच पैसे वाटल्याचा आरोप। मान्सूनचं प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये मान्सूनची धडक, पुढील 2 ते 3 दिवसात महाराष्ट्राचा काही भाग व्यापण्याची ही शक्यता, दरवर्षीपेक्षा 3 दिवस उशिरा येणे एंट्री। देशामध्ये मोठी आर्थिक त्सुनामी येणार, 1 वर्षानंतर मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत, विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं मोठं भाकीत, व्यवस्थाही कोलमडल्याचा आरोप। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं निधन, अल्पशा आजाराने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। अनंतराव थोपटे अनेक वर्ष राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।